नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये सरसकट शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबद्दल सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर या जिल्ह्यातील 29 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करण्यात आलेलं आहे आणि ते कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आणि किती बँकेचं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे ते बघून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करून घ्या। हा व्हिडिओ आता चला तर सुरुवात करूया। 2014 ते 19 दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजप सत्तेचे होते। त्या दरम्यान फडणवीस सरकारने 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली होती। या योजनेप्रमाणे 30 जून 2016 थकीत रोजी असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह 1,50,000 रुपये मदतीप्रमाणे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। परंतु पुढे जाऊन एकूण कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करून पासून काढता पाय घेतला होता। त्याची अंमलबजावणी करताना सुमारे 5,56,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता। त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यासाठी शेतकरी संघटनेने अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली गेली होती। आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहे व देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत। या आदेशानुसार या शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटींची कर्जमाफी जाहीर झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेने अध्यक्ष कालिदास आपेट त्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा काय होती? न्यायमूर्ती रवींद्र घुगरे आणि अरुण पडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता। तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली। न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात 1.5 लाखाच्या कर्जमुक्ती रक्कम देण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। भेटूया आपण एका नवीन अशा माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक यू फॉर वॉचिंग मी।